नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते। आज सॅटर्डे आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि ना आज सॅटर्डे वीकेंड असताना तरी सकाळपासून नुसती कामाची गडबड सुरू आहे। कारण तुम्हाला माहितीच आहे संकष्टीला मला मोदक द्यायचे असतात आणि सर्वच तयारी करायची असते सकाळपासून। कारण संकष्टीला आपल्या बाप्पांना अंघोळ घालायची असते, सर्वच पूजा वगैरे करायची असते। तर तसंच आहे ना, मी सकाळी उठल्यानंतर आहे ना मला थोडंसं क्लिनिंग करायचं होतं। दीदी तर करतेच क्लिनिंग, तरी सुद्धा आहे ना थोडंसं मला करायचं होतं, ते करून घेतलं मी। त्यानंतर माझं आवरलं आणि मग सर्वात पहिल्यांदा बाप्पांना अंघोळ घालून घेतली। कारण लास्ट वीक मध्येच घातली होती, पण तरी संकष्टी किंवा काही छान दिवस असेल ना तर देवांना छान अंघोळ घालून पूजा केल्याशिवाय ना प्रसन्न चैन पडत नाही। त्यामुळे म्हटलं पहिला ते करूनच घेऊया, किती कामाची गडबड असेल तरी। तर तुम्ही बघू शकताय मस्त पूजा केली। मग देवाची पूजा झाल्यानंतर मला 2 पोर्शन साबुदाण्याची खिचडी द्यायची होती 11:30 वाजता, त्यामुळे मग मी ती बनवून घेतली। आणि त्याची मी काही रेसिपी शूट केली नाही, कारण मी जशी बनवते ना तसं न बनवता आज जशी रिक्वायरमेंट होती फक्त मिरची घालून तशीच बनवून दिली। तर छोटासा त्याचा व्हिडिओ आहे, तो मी इथे शेअर करते। त्या खिचडीसाठी जस्ट मी 2 बटाटे यांना बॉईल करून घेतलेले आहेत। साबुदाणे रात्रभर भिजत घातले। तर भिजताना मी कसं घालते पाणी, तर साबुदाण्यापेक्षा थोडंसं 1 लेअर वरती इतकं पाणी मी घालते, ज्यामुळे ना साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले जातात। आता मी काय करते माहिती आहे, साबुदाण्यामध्ये मीठ, साखर आणि शेंगदाण्याचं कूट असं तिन्ही गोष्टी यांना व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून आहे ना ते अगदी सुटसुटीत होतात। काही जण खिचडीसाठी बटाटे उकडून न घेता पातळ स्लायसेस करून ती तेलामध्ये फ्राय करून घेतात। मी ते अवॉइड करते, कारण नॉर्मली आपल्याला कमी खायचं असतं उपवासाला, मग ऑइली खाऊन कसं चालेल। बटाटे उकडून घेतल्यामुळे खिचडी कमी ऑइली तर होतेच, शिवाय झटपट होते। आज मला फक्त मिरची घालून द्यायची आहे, त्यामुळे मी फक्त तेवढंच ग्राइंड केलेलं आहे। नाहीतर मी मिक्सरला आहे ना जिरं, मिरची आणि उपवासाला नसेल खायची तर थोडा कढीपत्तासुद्धा घालते आणि हे मिक्सरला ग्राइंड करूनच घेते, ज्यामुळे आहे ना साबुदाण्याच्या खिचडीला व्यवस्थित फ्लेवर येतो। गरजे इतक्या तेलामध्येच आहे ना ग्राइंड केलेलं सर्व घालून मिक्स केलेले सर्व साबुदाणे घातले, उकडलेले बटाटे घातले की अगदी छान होऊन जातं। इथे मी आज साबुदाण्याच्या खिचडीसोबत दही देते, त्यामध्ये साखर घालून, तर ते पॅक करते। आणि आता साबुदाण्याची खिचडीसुद्धा झालेली आहे। झाकण न मारता करायची, जेणेकरून ती चिकट होत नाही। तुम्ही बघू शकताय अगदी सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे। तर ते मी आता पॅक करून ठेवते। खिचडीचा रिव्ह्यूसुद्धा पाहिजे तशी आणि अगदी चविष्ट असा मिळाला। तर तुम्ही पाहिलातच, पण इन डिटेल जेव्हा मी कशी साबुदाण्याची खिचडी सुटसुटीत छान अशी बनवते ना, त्याची मी नक्कीच रेसिपी शेअर करेन। भरपूर रेसिपी शेअर करायच्या बाकी आहेत, खूप रिक्वेस्ट आल्यात। मेथीचे लाडू, मेथीचे थेपले तर नक्कीच हळूहळू शेअर करण्याचा प्रयत्न करेन। थोड्याशा बिझी रुटीनमध्ये थोडा वेळ काढून ब्लॉगिंग करत असते। आणि आता मला ना स्वयंपाक सुद्धा करायचा आहे, तर मी ना आज 2 वेळेचा स्वयंपाक करून घेणार। कारण काय माहिती, संध्याकाळी मी आता दुपारी उकडीचे मोदक करायला बसली ना की 7-8 वाजणार मला, त्यामुळे दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे। शिवाय मला मोदकाचं सारण सुद्धा बनवायचं आहे। तर याआधी आहे ना मी उकडीचं मोदक करताना दाखवलं होतं, त्यावेळी सारण कसं करते हे फक्त सांगितलं होतं। तर आज मी शक्य झालं तर त्याची रेसिपी सुद्धा शेअर करेन। आणि सर्व स्वयंपाक करायचा आहे। तर काळे वाटाणे मी काल भिजत घातले होते, तर काळ्या वाटाण्याची भाजी करायची आहे, कढी करायची आहे, दहीची, भात आणि चपात्या करायच्या आहेत आणि मोदकाचं सर्व। तर इथे आहे ना 2 पॅकेट मोदकाचं पीठ तर आहेच आणि सारण्यासाठी आहे ना कालच नारळ किसून ठेवलेले आहेत। इथे एकूण 4 नारळ किसून ठेवले आहेत, तर 3 काल किसले आणि आता एक जस्ट मंदारने मला किसून दिला आणि सर्व नारळ त्यांनीच किसलेले आहेत, ती मदत मला होते। तर मग चला आता सुरुवात करते, स्वयंपाक पण करून घेते आणि मोदकाचं सारण सर्वात पहिल्यांदा करते, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग जेवणाला सुरुवात करते। चला, जास्त खोबरं आहे तर झटपट व्हावं मेजर करून, म्हणून मी हा एक स्टीलचा बाउल घेतलाय। मेजर करून घेण्यामागचं कारण, जितकं खोबरं आहे ना त्याच्या निम्म मला गूळ घालायचं आहे, त्यामुळे आता कढई तापत ठेवलेली आहे, यामध्ये मी घालते, खूप जास्त तूप नाही घालत, 2 स्पून इतकं तूप घातलेलं आहे। तूप मेल्ट होत आहे तेपर्यंत ना इथे मी खोबरं मेजर करून घेते। तर आज मला करायचे आहेत 75 मोदक, त्याप्रमाणे माझा जो अंदाज आहे ना नेहमीचा, त्याप्रमाणे मी घेतलेला आहे सर्व। ही दुसरी वाटी घातलेली आहे, ही तिसरी वाटी घातलेली आहे आणि ऑलमोस्ट 4 मोठे नारळ किसून घेतलेले आहेत। ते या वाटीने मी मोजून घेतले, कारण मला त्याच्या हाफ पोर्शन मध्ये गुळ घालायचा आहे। तर 4 बाउल इतकंच गुळ झालेला आहे आणि 2 वाटी, आता 2 बाउल पूर्ण भरून मी यामध्ये गुळ घालणार। तर 2 स्पून तूप घातलं होतं ना, यामध्ये मी आणखी आहे ना थोडंसं 2 स्पून तूप घातलेलं आहे। सारण व्हायला ना बराच वेळ लागणार, कारण आहे ना खोबरं बरंच जास्त आहे,
त्यामुळे मी स्लो गॅसवर ठेवून देणार आणि आता दुपारी करायला घेणार आहे ना, म्हणून मी स्वयंपाकाच्या आधी करायला घेतलं. म्हणजे सारण व्यवस्थित थंड होईल. गुळ सुद्धा कालच चिरून ठेवलेला आहे एवढा. पण काल सुद्धा आहे ना पूर्ण दिवस आरवीच्या सकाळी शाळेत मीटिंगला गेलो होतो. तिथून आल्यानंतर मग रेस्ट घेतली, कारण फार लांब पडतं ना, थकायला होतं तिथे गेल्यावरती. माहित नाही मुलं कसं ट्रॅव्हल करतात एवढं लांब, दररोज येणं जाणं 1-1.25 तासाचं. आणि मग तिथून आल्यावरती ना खरंच रेस्ट केली. आणि उठल्यावरती मला चिवडा करून द्यायचा होता ऑर्डरचा. तिथे हा अर्धा किलो आहे आणि आणखी म्हणजे टोटल मी साधारणतः 1.5 किलो एवढं चिवडा बनवला. 1 किलो ऑर्डरचा होता, त्यातला अर्धा किलो इथे मी ठेवलेला आहे. तर यामध्ये आता मी 1 पाऊल एवढं गुळ घातलेला आहे. थोडंसं सेपरेट करते फोडून. आता मेल्ट व्हायला ना बराच वेळ लागणार, म्हणून म्हटलं तो करून घेतलं ना, करायला एका ठिकाणी साईडला ठेवलं ना तर गुळ बराच वेळ मेल्ट होत राहणार आणि तेपर्यंत मग मी बाजूला स्वयंपाक करायला घेऊ शकते. गुळ लवकर मेल्ट व्हावा, शिवाय त्याला एक फ्लेवर यावं, रंग यावं, यासाठी आहे ना मी यामध्ये घालते केसर वेलची सिरप. तर हे ऑप्शनल आहे, आता माझ्याकडे आहे म्हणून मी घालते. तर हे बाजारात मिळतं तसं केसर वेलची सिरप, जे मी नॉर्मली घालते. याने रंग सुद्धा छान येतो आणि शिवाय लिक्विड असल्यामुळे ना सारण पटापट मेल्ट व्हायला हेल्प होते आणि ह्याचा एक छान असा गोडवा असतो. उकडीचे मोदक खायला इतके सुंदर लागतात, अप्रतिम लागतात, लुसलुशीत असतात. त्याच्यामुळे आणखी एक खाल्ल्यावरती आणखी खावंसं वाटतं. पण ते बनवण्यासाठी जी मेहनत आहे ना ती खूप आहे, तेव्हा जाऊन तो पदार्थ तितका छान होतो. स्लो गॅसवरती मी ठेवलाय. तेपर्यंत मी यामध्ये जे जे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत ना ते घालून घेते. आता खोबऱ्याची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे लागेल तसं मी तूप सुद्धा सोडणार आहे. तर तूप आहे ना मी खूप जास्त नाही, म्हणजे साधारणतः 3 ते 4 चमचे एवढंच ऍड केलंय टोटल. आणि साईडने घालणार आहे, कारण तूप तापलं पाहिजे, त्यामुळे साईडने घालायचं. आणि मग ज्यावेळी आपण मिक्स करतो ना तर ते बरोबर एकत्र होतं. तर मिश्रण आहे ना पूर्ण आहे ना तळापासून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे खाली लागणार नाही. तर आता मी ना सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ना चॉप करून घेते. आणलेलं रिफिल करायला पण वेळ नसतो, असं सगळं रुटीन झालेलं आहे. एकीकडे इथे तर सारण मध्ये मध्ये मी मिक्स करत राहीन, पण एका साईडला मी ना चॉप करून घेते. ऍक्च्युली ही सर्व तयारी मी आदल्या दिवशी करते. इव्हन सारण पण कधी कधी मी आदल्या दिवशी बनवून ठेवते, म्हणजे ते छान एकसंध होतं फ्रीजमध्ये. पण आहे ना काल सांगते ना, कालचा माझा पूर्ण दिवस असाच कामाचाच होता. इव्हन काल मी ग्रोसरी शॉपिंगसाठी सुद्धा संध्याकाळी गेले चिवड्याची ऑर्डर रेडी करून. त्यामुळे पूर्ण दिवस आहे ना असाच निघून गेला इव्हिनिंगचं स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये. प्लेट घे. इथे बघा ह्याचं काय चाललंय, त्याला बनाना एक पकडायला होईना, सगळे ह्याचे एक ठेव. ठीक आहे, असं करून खा. आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी गुळ सुद्धा मेल्ट झालेला आहे, तर मी सर्व घालते यामध्ये. तर ह्यातलं गुळ आहे ना आता परफेक्टली मेल्ट झालेला आहे. पण आहे ना सारण अगदी व्यवस्थित आहे ना आटवून घ्यायचं आहे. जो पण ओलसरपणा आहे ना तो कमी झाला पाहिजे. तर त्यामुळे आणखी एक 15 ते 20 मिनिटं एकदम स्लो गॅसवरती ठेवणार आहे मी. आणि आहे ना मगच मी याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे. तर आता हा सर्वात स्लो गॅस आहे ना त्यावर मी ठेवून देते. सर्वात शेवटी विसरू नये म्हणून वेलची पावडर इथे ठेवूनच देते. सारण रेडी झालं हे कसं ओळखायचं? जसं सारणातलं गूळ मेल्ट होत जाताना तसं पाणी सुटतं. ते संपूर्ण स्लो गॅसवरती आटवून घ्यायचं आणि मग सारण आहे ना असं एकत्र मिळून यायला लागलं की समजायचं की ते तयार झालं. तर एकीकडे आता मोदकाचं सारण होत आहे, बऱ्यापैकी आटलंय. तेपर्यंत आता मी कढी बनवून घेते एकीकडे. तर मी कढी कशी करते, तर इथे मी मिक्सर ग्राइंडरला 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत, 9-10 कढीपत्ता घेतलेला आहे, 2 चमचे छोटे जिरं घेतलेलं आहे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर एवढं ग्राइंड करून घेणार. शिवाय दही घेते. आता मला 2 वेळची कढी करायची आहे, त्याच्यामुळे मी जास्तच करते. आणि यामध्येच आहे ना मी बेसन घालते, म्हणजे एकत्र ग्राइंड होऊन निघतं ते. बस एवढंच, खूप जास्त बेसन नाही घालायचं, नाहीतर मग कढीची टेस्ट आहे ना चेंज होते. तेल तापलंय, त्यामध्ये मी मोहरी घालून घेते.
म्हणजे फोडणीला सगळं वेगळं वेगळं न घालता डिरेक्टली असं हे केलं ना की कढी खूप छान होते. माझ्या माहेरी गणपती म्हटल्यावरती कढी असायची आणि आई एवढा मोठा टोप भरून कढी करायची, कारण घरात खूप जण सर्व रिलेटिव्ह असायचे, माझे सर्व कझिन्स असायचे, सर्व आणि आम्हा सर्वांना कढी खूप आवडते भातासोबत प्यायला. त्याच्यामुळे गणपती म्हटला की कढी असायची. ते इथे मी ना कच्चेपणा जाईपर्यंत मस्त सर्व आहे ना मिक्स करून घेते. लसूण, जिरं, कढीपत्ता, मिरची, खूप तेल नाही घातलंय. इथे मिक्सरला दही आणि बेसन घेतलेलं आहे, तर ते सुद्धा आहे ना पाणी न घालता मिक्स करते, म्हणजे वरती येणार नाही, कारण दही पातळ होतं. त्याच्यात मी घालते हळद. खूप जास्त हळद नाही घालत, जास्त हळद घातल्याने चव बदलते. खूप घट्ट आहे, आता याच्यामध्ये पाणी घालते. मीठ घालायचं राहिलंय, मीठ घालून घेते. आणि गोड व्हावी म्हणून नाही, पण चव वाढावी यासाठी थोडीशी साखर, त्याने ना कढीला खूप छान टेस्ट येते. छान. कोथिंबीर घालते. तर भाजीसाठी ना मी आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व ग्राइंड करून घेते, कारण वेळ जास्त नाहीये. आणि आलं लसूणची पेस्ट तर वेगळी आहे. कढी झालेली आहे एका बाजूला, मी गॅस बंद करते. तर आता व्हिडिओ स्टार्ट करायचा राहून गेला, तर मगाशीच मी सारणाची गॅस बंद केली आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर मी आता ऍड केलेली आहे. एक 4 ते 5 छोटासा स्पून आहे तेवढं. आणि ना पुन्हा आता मी मिक्स करून घेते. सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर काढण्यामागचं कारण हेच की वाफेसोबत वेलची पावडरचा स्वाद आणि सुगंध उडून जाऊ नये म्हणून. आणि आता हे सर्व मी एका डब्यामध्ये या स्टीलच्या काढून घेते आणि म्हटल्याप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवून देणार. म्हणजे काय तर थंड होईल सारण व्यवस्थित. आपल्याकडे खसखस मिळते, इथे खसखस बॅन आहे आपल्याकडनं आणण्यासाठी सुद्धा, आणि इथे कुठे मिळत सुद्धा नाही. त्यामुळे नाहीतर खसखस घालून मिश्रण अजून खूप छान होतं ना मिश्रण. आता एवढं सारण झालेलं आहे. सर्व स्वयंपाक झाल्यावरती म्हटलं की पहिल्यांदा संपूर्ण किचन क्लीन करून घेऊया आणि जेवढी पण भांडी जमली आहेत ना तेवढी आवरून घेऊया. म्हणजे आहे ना पुढचं काम आहे ना अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित करता येतं. कारण किचनवर पसारा असेल ना तर मग आपल्याला सुचतसुद्धा नाही. आणि याच्या जेवणासाठी मी काय काय बनवलं हे तर तुम्ही पाहिलातच. इथे कढी तयार झालेली आहे, काळ्या वाटाण्याची भाजी, मस्त असा कुकरला गरम गरम भात लावलेला आहे तो काढला आहे, आणि त्याचबरोबर चपात्या. तसं 2 वेळचा ना सर्व जेवण मी करून ठेवलेलं आहे, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत मी मोदक करण्यासाठी निवांत बसू शकते. तर आता पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करते, कारण आता 3:45 वाजलेले आहेत. ऑलरेडी मी मोदक करायला घेतलेले आहेत, ते तर दाखवतेच. पण मी काय केलं माहिती, दुपारी सर्व जेवण झालं हे तुम्हाला दाखवलं. मग त्यानंतर आहे ना मी उकडसुद्धा काढून घेतली. तर यावेळी मी काय उकड काढताना दाखवलं नाही आहे, कारण ऑलरेडी मी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. आणि जास्त प्रमाणात करायचं होतं, 75 मोदकासाठी उकड काढायची होती, तर ते सुद्धा मी करून घेतलं. आणि मग त्यानंतर मी जेवले, कारण आहे ना मग पीठ तेपर्यंत व्यवस्थित भिजेल. आणि संपूर्ण कारण स्वयंपाक केला होता, त्याच्यानंतर उकड काढलं होतं पिठाला, आणि सकाळी खिचडी वगैरे असं सर्व जे त्याच्यामुळे ना किचन बरंच खराब झालं होतं. ते सर्व व्यवस्थित क्लीन केलं, भांडी वगैरे सर्व आवरलं, 10 मिनिटं शांत बसले. आणि मग आता ना मी 3:30ला पुन्हा सुरुवात केली. तर ऑलरेडी इथे ना एक ट्रे मी मोदकाचा लावलेला आहे, तर मी दाखवते. आणि आता सेकंड ट्रे बनवायला घेते. तर त्याचे गोळे मी बनवून ठेवले, आणि इथे बघा सारण ठेवलेलं आहे. त्याचबरोबर तूप घेतलेलं आहे, सुक्कं पीठ घेतलेलं आहे, आणि आज मी पुरीची मशीन वापरते आहेत. नेहमी मी 50-60 इथपर्यंत देत असते. आज मला 75 द्यायचे आहेत, त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यातले 10-11 हे माझे आहेत देवाचे, घरी ठेवायचे. बाकी मला सर्व द्यायचे आहेत. तर त्याच्यामुळे मी फटाफट आता करायला घेतलेलं आहे लवकर. आणि प्रत्येकाला मी वेगवेगळा टाईम दिला आहे, त्यामुळे म्हणजे कसं गरम गरम व्यवस्थित सॉफ्ट असताना प्रत्येकजण घेऊन जातो. तर आता एक ट्रे होतोय, तेपर्यंत आता सेकंड करायला घेते. चला. तर मी उकडीचे मोदक कसे करते, उकड कशी काढते, सारण कसं करते, तर आजच्या ब्लॉगमध्ये सारण कसं करते दाखवलंच, पण उकड कशी काढते, कारण उकडीचे मोदक हे पूर्णपणे त्याच्या पिठावरती अवलंबून असतात, तरच ते अगदी करायला सोपे होतात.
तर ते मी कसं करते, हे ऑलरेडी मी व्लॉग बनवलेला आहे आणि तो व्लॉग भरपूर सर्वांना आवडला आणि खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, अगदी छोट्या छोट्या, म्हणजे तुमचे मोदक भरपूर वेळ सकाळपर्यंत तितकेच मऊ राहण्यासाठीच्या सर्व टिप्स मी त्या ब्लॉगमध्ये दिलेल्या आहेत. तर तो ब्लॉग नक्की पाहिला नसेल तर. वरचा जो एक्स्ट्राचा भाग असतो ना तो काढायचा, म्हणजे पिठाळपणा मोदकाचा कमी होतो. पारी बघा किती पातळ आहे, माझी तुम्हाला 4ही बोटं दिसत असतील, इतकी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे त्याची जाडी इतकी पाहिजे, नाही तर मोदकाचा पिठाळपणा जास्त लागणार. दुसरी गोष्ट, मोदक किती मिनिटं वाफवायचे हा सर्वात महत्वाचा मुद्दा असेल मला असं वाटतं. तर मोदक जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं उकडवा. त्याच्यापेक्षा जास्त मोदकाला गरज नसते उकडायची. 10 ते 12 मिनिटात लगेचच होऊन जातात ते. आणि जास्त जर तुम्ही उकडले ना तर ते फुटण्याची शक्यता असते. आणि मोदक काढायचे कसे, तुम्ही जर गरम गरम काढायला गेला तर ते मोडणार किंवा म्हणजे ते ब्रेक होणार. तर जो ट्रे असतो ना तो बाहेर काढायचा वाफवल्यानंतर आणि एक साधारणतः 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर त्यातले मोदक काढायचे, तर ते व्यवस्थित अगदी निघतात. म्हणजे त्याचा बेस आहे ना तो राहत नाही. आणि इथे ऑलमोस्ट झालेले आहेत. गॅस बंद करते आणि हा ट्रे आहे ना बाहेर काढून ठेवते. आता पहिला ट्रे झालेला आहे. आणखी 21 मोदक मला करायचे आहेत याच्यामध्ये. तर मी आहेत ना जेवढे झाले आहेत ना तेवढे आधी भरून घेते. आणि आता सेकंड ट्रे लावलेला आहे. तर थोडासा छोटा आकार झालाय तर हे मी घरी ठेवणार. सेकंड ट्रे सुद्धा माझा तयार झालेला आहे. तर 21 मोदकांचा आणि 12 मोदकांचा पॅक माझा रेडी झालेला आहे. तर वाफवताना तर मी प्रत्येक मोदकावरती केसराचे एक काडी तर टाकतेच. त्याशिवाय ना पॅक करण्यापूर्वी सगळ्या मोदकांवरती तुपाची धारसुद्धा सोडते. कसे दिसत आहेत मोदक, दिसायला जितके सुंदर दिसत आहेत ना तितकेच ते लुसलुशीत आणि आतल्या सारणामुळे अगदी चविष्ट होतात. आता ही थर्ड बॅच चालू आहे 12ची. तर कसं करते, तर ऑलरेडी ही टीप मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. स्टीमला ठेवताना मोदकावरती थोडासा पाण्याचा हबका द्यायचा, कारण बराच वेळ बनवत असतो त्यामुळे थोडेफार सुकतात. तिसरा सेट सुद्धा लागलेला आहे 21 12 12चा. आणखी 12 आणि 7 असं करायचं आहे. आणि मग घरातले एक्स्ट्रा. तर आता ते सर्व करते आणि मग जसे जसे काय एकदम सर्व करून होत नाहीत, कारण ते थंड होतात, कडक होतात हवेमुळे. त्याच्यामुळे जसे जसे आहेत ना मागितलेले मोदक तसे तसे मी बनवते तेवढे सेट आणि लगेचच पॅक करते अशा कंटेनरमध्ये. तर याच्यामध्ये 12 परफेक्ट राहतात आणि यापेक्षा मोठा डबल कंटेनर आहे, त्याच्यामध्ये जर 21 असतील तर पॅक करते. तर आता पुढचे करायला घेते. चला. तर इथं सर्व मोदक तयार करून पहिल्यांदा घरच्या देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला. आणि सांगू का, मी 75 मोदकाची सर्व तयारी केली होती, पण मी तयार केलेल्या पिठामध्ये आणि सारणामध्ये आज 80 मोदक मी बनवले. तर आजच्या ब्लॉगमध्ये संकष्टीनिमित्त 80 मोदक तयार करता करता घरातील इतर सर्व कामं कशी मॅनेज करते हे शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. काळजी घ्या. बाय.